हाय गाईज, वेलकम बॅक टू आवर न्यू ब्लॉग. इट्स मी अंकित. काय मग गाईज, कसे वाटत आहेत तुम्हाला माझे ब्लॉग? आवडत आहेत ना? आवडत असतील तर मला कमेंट करून सांगा नक्की. आज आहे गाईज ट्यूजडे. आज काय असा प्लॅन नव्हता, बट असंच मन झालं तर आज आपण जातो आहे सिद्धिविनायक मंदिरमध्ये. तर चला, आजचा आपला प्रवास कसा होतो, आजचा आपला दर्शन कसं होतं ते तुम्हाला या ब्लॉगमध्ये समजेल. तुम्हाला पण सिद्धिविनायकचं दर्शन करायचं असेल तर या ब्लॉगला लास्टपर्यंत नक्की बघा आणि तुम्ही पण दर्शन घ्या. ठीक आहे, चला विदाउट वेस्टिंग एनी टाईम सुरू करूया ब्लॉगला. जर तुम्ही आपल्या चॅनल नवीन असाल तर काहीच प्लीज डू सबस्क्राईब आवर चॅनल अँड असंच सपोर्ट करत राहा. ओके, चलो. आता तिकीट आधी मशीनमधून काढून घेऊया. आपल्याला जायचं दादरला. दादर कुठे भेटतच नाही. जाऊ द्या, चला CSTच काढूया. CST रिटर्न तिकीट काढूया, पेमेंट करून घेऊया. हे बघा, आता आपण CST रिटर्न तिकीट काढली आहे. चला गाईज, तिकीट तर काढली आहे. बघूया आता ट्रेनला किती गर्दी आहे. चला. दुपारी आलो ट्रेनमध्ये, तरी एवढी गर्दी आहे ट्रेनमध्ये, म्हणजे बसायला जागा नाही. डोंबिवलीवरून सुद्धा पूर्ण उभं राहून आलो, पूर्ण उभं राहून. बापरे. काय उतरलो दादर स्टेशनला, तर जाऊया बाहेर. डायरेक्ट टॅक्सी करून मंदिर. 1 तास लागला आहे. किती वाजले माझे? काय 1:30 वाजले. चला बघूया, आज ट्यूजडे पण आहे, आज गर्दी पण असेल मे बी. लेट्स सी. चला. टॅक्सी तर आपल्याला लगेच भेटली. खूप वर्षानंतर आलो ॲक्च्युली सिद्धिविनायकला. लास्ट कधी आलेलो आठवत नाही आहे. हे बघा, टॅक्सीत बसलो आहे खूप महिन्यानंतर. आय थिंक माहीत नाही कधी बसलो टॅक्सीत. बाहेरून मोबाईल काढून शूट करण्याचा प्रयत्न करत होतो, बट जाऊ दे, मोबाईल पडेल. आणि अगदी 5 मिनिटातच आपण मंदिराच्या बाहेर पोचलो. आता जाऊया आपण आणि दर्शन करून घेऊया लगेच. काहीच पोचलो आपण मंदिरात. चला दर्शन घेऊया, बघूया किती लाईन आहे. लाईन आहे यार मित्रांनो, खूप लाईन आहे. आज ट्यूजडे आहे तर खूप लाईन आहे. काही हरकत नाही, आपण लाईन लावूया. आपण 2 वाजता लाईनमध्ये लागलो. 2 वाजता आपण लाईनला सुरुवात केली आणि हे मध्येच आपल्याला गणपती बाप्पाची सुंदर अशी मूर्ती बघायला भेटते. बघा तुम्ही मूर्ती, आणि तुम्ही इथूनच दर्शन घ्या सिद्धिविनायक बाप्पाचं. आणि ही बघा, अजून किती मोठी लाईन आहे बघा. मला वाटतं आता इथे कमीत कमी अजून 1 तास तरी जाईल आपला. आता आपल्याला मंदिर दिसतंय. थोड्याच वेळात आपलं दर्शन होईल. दीड तासानंतर आपलं आत्ता फायनली दर्शन झालं आणि खूप सुंदर असं दर्शन झालं. खूप छान दर्शन झालं. आणि ते बाहेरच मोठी अशी सुंदर स्क्रीन लावली आहे. तिथे आपल्याला स्पष्टपणे दिसतं गणपती बाप्पाचं आतमध्ये पूजा वगैरे होत असताना. मस्त दर्शन झालं मित्रांनो. आत्ताच जस्ट बाहेर आलं आहे. एकदम सुंदर दर्शन झालं मंगळवारचं. 2:15 वाजले. तर आता जाऊया घरी, आपल्याला लॉग इन पण करायचं आहे. गणपती बाप्पा मोरया. मजा आली. परत एकदा टॅक्सीमध्ये बसून मी निघालो आपल्या परतीच्या वाटेवरती. विचार करत होतो आता आपल्याला किती टाईम लागेल घरी जायला आणि आपल्याला ट्रेनमध्ये जागा भेटेल की नाही बसायला. गाईस, फायनली उतरलो डोंबिवली स्टेशनला. 5:45 वाजलेत. आता करायचं आपल्याला लॉग इन. जाऊया लवकर. गाडी लावली आपण, बाईक लावली आहे त्या स्टेशनला. ठीक आहे, चला. संध्याकाळचा टाईम झाला आहे, तर सगळी शाळेची मुलं सुटली आहेत आता. आणि या रोडवरती आता थोड्याच वेळात खूप भयंकर अशी ट्रॅफिक होणार आहे. नेहमीच आहे बघा. आपण इथे बाईक पार्क केली सकाळी. चला जाऊया आता घरी. चला गाईस, पोहोचलो घरी फायनली. जमाना झालंय जरासं, पण आता आपल्याला 30 मिनिट्समध्ये लॉग इन पण करायचं आहे. जाऊया घरी, फ्रेश होऊया
अँड लॉग इन करूया. चलो चला गाईज, मस्त फ्रेश झालोय. आता आपल्याला लॉग इन करायचं आहे. तर या ब्लॉगला इथे सेंड करूया. जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर ब्लॉगला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. आणि मला तर मजा आली दर्शन घेऊन. तुम्हाला कसं वाटलं दर्शन करून गणपती बाप्पाचं मला कमेंट करून सांगा. भेटूया आपल्या पुढच्या ब्लॉगमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र. बाय बाय. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग गाईज. कीप सपोर्टिंग.